कारण अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीनं लॉस एंजलिस शहरानजीकच्या दाट लोकवस्तीला वेढलेलं आहे। आगीच्या ज्वाळांनी शेकडो घरांना कवेत घेतलंय। या आगीमुळे काय हाहाकार उडालाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरातलं हे अग्नितांडव। जंगलाला लागलेला वणवा आता लॉस एंजलिस शहरात दाखल झालाय। तब्बल 70 किलोमीटर परिघाचं क्षेत्र आगीमुळे बेचिराग झालंय। आगीचे लोट आकाशात उसळत असल्यानं इथलं आभाळ ही लाल बुंद झालंय। लॉस एंजलिसच्या पॅसिफिक पॅलिसेड्स भागात अवघ्या काही मिनिटात अनेक घरं जळून भस्मसात झाली। घरांना आग लागल्यानं लोकांना समुद्रकिनारी आश्रय घ्यावा लागतोय। आगीने रौद्र रूप धारण करताच लोकांनी तात्काळ घर सोडून पळ काढला। अचानक हजारो नागरिक एकाच वेळी रस्त्यावर उतरल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। अमेरिकेत अग्नितांडव अलीकडच्या काळातील ही सर्वात विनाशकारी आग आहे। या अग्नितांडवात 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। तब्बल 1100 इमारती बेचिराख झाल्या। सुमारे 30,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। 400 एकरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली। 10,000हून अधिक घरं अजूनही धोकादायक अवस्थेत। अग्नितांडवानंतर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली। पॅसिफिक पॅलिसेड्स परिसरात लागलेल्या आगीचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दक्षिण कॅलिफोर्नियामधून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे आग अजूनच भडकते। या आगीमुळे इतिहासात कधीच झालं नाही एवढं जीवित आणि मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जाते। खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 5 लाख लोकांना घरं सोडण्यास भाग पडलं। त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू लोकांचाही समावेश आहे। आपली राहती घरं त्यातल्या किमती सामानासह सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। लॉस एंजलिस मधल्या आगीमुळे ऑस्कर पुरस्कार 16 ही लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हे अग्नितांडव कधी शमणार याचीच प्रतीक्षा सगळ्यांना आहे। करणसिंह पवार, पुढारी न्यूज।